दादा काय सांगाल, शिंदे शिवसेनेकडून आपल्याला नागोठणे या महत्वाच्या जिल्हा परिषद गटातून आपल्याला उमेदवारी दिलेली आहे. आपण तरुण आहात, काय सांगाल? मला वरिष्ठांकडून जी उमेदवारीची संधी दिलेली आहे, त्या संधीचं कसं सोनं करता येईल याचाच माझा प्रयत्न राहील. आणि नागोठण्याच्या जनतेने, नागोठण्या विभागाच्या जनतेने जो कौल दिला जाईल मला, आणि त्या कौलाचं कसं सोनं करता येईल ते मी प्रथमतः मी ते प्रश्न सोडवण्यात येईल. नागोठणेकरांचे राहिलेले प्रश्न, हे प्रलंबित प्रश्न हे मी त्या माध्यमातून सोडण्यात येईल. दादा कोणते नागोठण्याचे प्रश्न आहेत, कोणत्या विकासाच्या संकल्पना आपल्या आहेत, महत्वाचे मूलभूत प्रश्न कोणते आहेत जे आपल्या डोक्यात आहेत की भविष्यात आपल्याला संधी मिळाल्यावर ते सोडवायचे? नागोठण्यामध्ये भरपूर प्रश्न असे प्रलंबित आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे की फिल्टर पाण्याची योजना ही प्रलंबित, प्रथमतः हिला प्राधान्य दिला जाईल. नंतर आरोग्याचे प्रश्न आहेत, आरोग्यावरून ॲम्ब्युलन्सचे प्रश्न आहेत ते सोडवण्यात येईल. रोजगाराचा प्रश्न हा सोडवता येईल. परत राहिलेले मुलांसाठी जो क्रिकेट ग्राउंड आहे त्याचे प्रश्न सोडवण्यात येईल. आणि हा नदीला नागोठणेकरांना जो प्रथमतः जो पुराचा जो प्रश्न आहे तो सोडवण्याकरिता पहिले प्राधान्य. वरिष्ठ जे नेते आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, मंत्री आहेत, आमदार देखील आहेत, त्यांचा आपल्याला कसा पाठिंबा या ठिकाणी मिळतोय? त्यांचा पाठिंबा हा मला नेहमी राहील. कारण की माननीय भरतशेठ गोगावले साहेब आणि माननीय दमदार आमदार साहेब महेंद्र शेठ दळवी साहेब यांचा हा नेहमी मला माझ्या पाठीवर हात आहे. जेणेकरून कुठल्याही प्रश्नाचा मी त्यांच्याकडे प्रश्न आणि कुठल्या स्वरूपात, रोजगार स्वरूपात जर गेलो तर ते मला त्याचा परिपक्व म्हणून त्याचा मला ते प्रश्न ते सोडण्याचा प्रयत्न करतात. आपल्या कार्यालयामध्ये नेहमी जर बघितलं तर तरुणांची, आदिवासी बांधवांची, युवती महिलांची गर्दी असते. वेगवेगळे प्रश्न आहेत. ते ज्यावेळेस येतात तेव्हा कोणकोणते प्रश्न घेऊन आपल्याकडे येतात आणि ते कसे सोडवता आपण? काही रोजगाराचे प्रश्न येतात. स्थानिक लोकांना शिक्षणासाठी प्रश्न येतात. पाण्यासाठी प्रश्न येतात. रस्त्यांसाठी प्रश्न येतात. आणि विविध विकास कामे यांसाठी भरपूर मला त्यांचे प्रश्न विचारात येतात. आणि ते प्रश्न मी हे दोन्ही आमदाराकडून माझ्या आत्ताच्या स्तरावर मी ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. दादा किशोर जैन जे आहेत ते माजी जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत आणि त्यांना आता ह्याच्यातून ठाकरे शिवसेनेतून ते या ठिकाणी राष्ट्रवादीत गेलेत. आव्हान ठरतील का त्यांच्या, कशा पद्धतीनं बघता निवडणुकीकडे? आव्हान हा प्रत्येकाचा दिलेलाच असतो. फक्त आव्हान हा जनतेने ठरवला पाहिजे की तो आव्हान कुठल्या स्वरूपात घ्यायचं, आणि जनता ठरवेल की हा आव्हान कुठल्या स्वरूपाचा आहे. ठीक आहे की तुम्हाला जनतेतून प्रतिसाद कसा मिळतोय? आता निवडणुकीच्या तुम्ही रिंगणामध्ये उतरत आहात, जनतेला काय तुमचं आव्हान असणार आहे? नागोठणा ही शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे, आणि तो शिवसेनेचाच बालेकिल्ला राहील हेच लोकांपर्यंत सांगायचं माझा हे आहे.